नाटकं करतो काय, काही व्हिडिओ टाकतो काय करतो, सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे? लय लागलं का? आमच्या आईचं का नाही टाकलंस? बॅड हल्ला झाला म्हणून. तू तर म्हणला बायानेच हाणलं पोलिसाला. माया तो हे पोलीस आहेत काय? ते कम नाही टाकलं रे? नाटकं करतो. म्हणा माझ्या आईला बोलले तो आई तुला प्रिय, आमची आई आम्हाला प्रिय आहे रे फडणवीस. चल येतोय मुंबईला शिकवायला काय नाटकं? एक शब्द बोललो तो स्वतःच्या अकाउंटवर टाकतो. आम्हाला वाटलं लय शहाणा आहे. तुला वाटलं नेरेटिव्ह पसरेन मी पुन्हा मपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकलं लोक दूषित करीन. लोकाला काही देणं घेणं नाही. लोकांनी ओळखीलं आमच्या आईला हाणलं तेव्हा तू काही नाही बोलला. तो आईला बोलला म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुला बघ. तरी पण मराठी तुटून निघतेत मुंबईकडं. नाही मोजीत मराठी कोणाला. आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहिती बी नाही. तरी मी शब्द मागं घेतला. आमच्या आईचं काय रे? ये आंतरवलीत येऊन बघ. चालता येते का आमच्या माया माऊलीला? आत्ता बाजार झोपलेल्या. चल तुला दाखवतो. काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला असं आटोळं पिटोळं केलं चौकून. नाही ऑपरेशन होत लिलावतील नाही झालं देवेंद्र फडणवीस. आणखीन काय सांगतो रे? व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू? आमच्या आई कमरात वाकल्यात, नाक तुटून गेले, नाक फायबरचे बसविले दुसरे. म्हणा मा आईला बोलले आईवाला. कोणा शिकितो आहे? आमच्या मराठीच्या आईचे पोर आत्महत्या करायला लागले आरक्षणामुळं. लाज वाटली बाई तुला? मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास. तुला स्वतःची आई वाटती, बाकीच्या मराठीची आई नाही वाटत तुला? त्या पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फडणवीस तो बढती दिली. यांनी बढती दिली सगळ्याला. मोठ्याला पोस्ट दिल्यात मराठ्याला हाणलं म्हणून. इतका आनंद व्यक्त केला तो. तुपल्या आईला आधी नाही बोललो मी. आधी मपल्या आईला हाणलं मराठ्याच्या तेव्हा तुपल्या आईला बोललो त्यावेळेस. आधी नाही बोललो. खानदानी अगोला आधी कोणाचाच वाटा जात नाही. जातवान क्षत्रिय मराठीची पायदाशी. मोगम डायरेक्ट बोलत नाही कोणाला. आमच्यावर बोलल्यावर बोलतो. तुला हे बरं सुचलं? तू आता एवढाच व्हिडिओ कट करून तुपल्या आईचा तुपल्या सोशल मीडियाला टाकायचा. गॅजेट टाक ना. हैदराबादचं गॅजेट मराठी नोंदीत येत. सांग ना ओबीसीच्या नेत्याला. मी व्हॉट्सअपला टाकलंय, माझ्या सोशल मीडियाला टाकलंय की मराठ्यांचं गॅजेट आहे, सरकारी नोंदी आहेत. हैदराबादचं सातारा संस्थांचं द्यायला लागलो. हे टाक. ते का टाकतोस? आरक्षण दे. तुझ्या आईची पूजा करतो आम्ही. तुझ्या आईला बी आमचीच आई म्हणतो आम्ही. बघ म्हणतो का नाही? आणि तू पाठीमागही म्हणलो. आधी तू आमच्या आई बहिणीचे डोके फोडलेत तेव्हा तुला बोललो. डायरेक्ट नाही बोललो. बंद कर रे चाळे. अरे मला नाही माहिती तू इतकं रडकं आहे म्हणून. तरी मला त्या रक्तात वाटलं होतं तू रडकंयस म्हणून. आधी हिंदुत्वाचं रक्त म्हणला होता, नंतर म्हणला मग ओबीसीचं रक्त. कोणाचं रक्त आहे तो? चुकीचं बोलत नाही. हे पठ्य तरी कट्टर हिंदू आहे, वारकरी संप्रदायाचा कट्टर शिष्य आहे. आणि बोलून दाखवलं. ज्यावेळेस युती करायची होती त्यावेळेस मुस्लिम बांधवाला जाहीर सांगितलं होतं मीडियाच्या समोर, मला माझ्या धर्माचा गर्व आहे, स्वाभिमान आहे, मी कट्टर हिंदू आहे. धर्म परिवर्तन नाही करायचंय. सत्ता परिवर्तनासाठी मुस्लिम बांधव आपण एकत्र येतोय. तुम्ही 5 वेळेस मस्जिदीत नमाज पाडा. तुम्हाला तुमच्या धर्माचा गर्व असला पाहिजे. मला माझ्या धर्माचा गर्व आहे. असं नाही बदली तुमच्यासारखं. एकदा जाय पाकिस्तानला नवाज शरीफच्या पुरीच्या लग्नाला, एकदा घे शहानवाज हुसेन जवळ, एकदा घे पाशा पटेल जवळ मतदानापुरता. तुमच्यासारखं नाही. खरं बोलून त्या टायमाला आम्ही उचित टोपी घातली की दाखवायची. तुम्ही नाही का घातल्या? ते आता तुमचे मोहन भागवत साहेब का काय आत्ता जाऊन आलेत कोणत्या त्या मौलानाच्या बैठकीला 1-1.5 महिन्यापूर्वी. आत्ता तुमचं जमतं. तुम्ही केलं की हिंदुत्व, आम्ही केलं की तेव जातीवाद. वा, कोणाला शिकवतो? इतकं रडकं नको म्हणू. इतकं रडकं नको. द्यायचं जीवावर आलं म्हणून असल्या सोशल मीडियावर टाकायला लागलाय. देवेंद्र फडणवीसच्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं जीवावर आलंय म्हणून आईचा सहारा घेऊन आईची आडुंगी लपायला लागलाय. मराठा जात अशी आहे, भावनिक आहे. आईला मानती, संस्कृतीला मानती, धर्माला मानती, अशी मराठ्यांची जात आहे. मराठ्यांना खरं आरक्षण द्यायचं जीवावर आलंय म्हणून त्याचा आईचा मुद्दा त्यांनी पुढं केलाय आणि आईची आडुंगी लपून मराठ्यांचा वाटोळा करायला लागलाय. नाही होऊन देणार. मराठ्याचा वाटोळा नाही होऊन देणार. ते बोललेला शब्द मी मागं घेतलाय.